वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. इथले तारे वारे सारे, इथले तारे वारे सारे, म्हणती वारंवार, म्हणती वारंवार, तुझाच जय जयकार ख्रिस्ता, तुझाच जय जयकार. तुझीच धरणी, तुझेच अंबर, तुझीच धरणी, तुझेच अंबर, तुझीच सरिता अथांग सागर, तुझीच सरिता अथांग सागर. खळखळत्या लाटातून चाले, खळखळत्या लाटातून चाले, तुझाच नामोच्चार, तुझाच जय जयकार ख्रिस्ता, तुझाच जय जयकार. तव शब्दाने सांज उतरते, सांज उतरते, तव शब्दाने सांज उतरते, रात्र निसटते, पहाटे येते, रात्र निसटते. पहाटे. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 91 7-10 ही वचने. स्तोत्रसंहिता 91 7-10 ही वचने. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाहीत. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी स्तोत्र 91 आणि त्याची 7-10 ही पवित्र वचनं वाचलेली आहे. विशेष करून या पवित्र वचनांमध्ये परमेश्वर आपल्याला स्वरक्षणाचं आश्वासन देतो आणि जो व्यक्ती पूर्ण त्या देवावर विश्वास ठेवतो, त्याच्या आजूबाजूला कितीही संकट असले तरी त्याला काहीही त्या संकटांपासून नुकसान होणार नाही आणि ती वाईट गोष्टी आणि संकट त्याच्या जवळ येणार नाही. कारण परमेश्वराचे जे दूत आहे ना, त्याच्या स्वभोवती छावणी देतील, त्याचं स्वरक्षण करतील. याप्रमाणे देवाच्या पवित्र वचनामध्ये वचन सांगत आहे. आणि विशेष करून आपण वचन 7 आणि 8 जर पाहिलं तर त्यामध्ये जो विनाश होणार आहे आणि त्यातून परमेश्वर त्याच्या लेकरांचं कसं स्वरक्षण करतो याविषयी स्तोत्रकर्त्याने सांगितलेलं आहे. आणि तो म्हणतो की तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. होय माझ्या प्रियांनो, कितीही संकट आले ना, रोगराई आल्या, सभोवतालची परिस्थिती कशीही असले, मृत्यूचं वातावरण असलं तरी देवाची कृपा आपल्याला सुरक्षित ठेवेल. आणि म्हणून
स्तोत्रकर्ता म्हणतो की ज्या संकटांना तू पाहशील ना, ते संकट तुझ्यावर येणार नाही, ती अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. तर जे दुर्जन आहेत, जे देवापासून दूर गेलेलं आहे, जे पापामध्ये जीवन जगत आहे, ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नीतिमत्व नाही, जे देवाचे वैरी आहे, त्यांच्यावर ती संकट येतील आणि ती संकट तुझ्या डोळ्यांनी तू पाहशील. परमेश्वर किती चांगला आणि महान आहे की तो त्याच्या लेकरांची काळजी घेतो. आणि या पवित्र वचनांमध्ये परमेश्वर आपल्याला हेच आश्वासन देतो की कितीही संकट आले, कितीही विपरीत परिस्थिती तुमच्या पुढे असली तरी मी तुमच्या बरोबर आहे. 9 आणि 10व्या वचनामध्ये परमेश्वर हा माझा आणि तुमचा आश्रय आहे ह्याचं आश्वासन तो आपल्याला देतो. आणि तो म्हणतो की कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केलेले आहे. होय माझ्या प्रियांनो, आपण त्या परात्पराला, त्या पवित्र परमेश्वराला निवासस्थान केलेलं आहे. आणि म्हणून कोणतीही रोगराई आपल्या घराजवळ, तंबूजवळ येणार नाही, कारण आपला पूर्ण विश्वास त्या पवित्र परमेश्वरावर आहे. आपण पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहोत ना. त्या खडकावर बांधलेल्या पायाप्रमाणे आपला विश्वास भक्कम आहे. तो खडकावर बांधलेला पाया, वादळ आलं, वारं आलं ना, पाऊस आला, झरे फुटले, परंतु तो स्थिर राहिला. त्याचप्रमाणे संकटामध्ये माझं आणि तुमचं जीवन हे स्थिर असतं, कारण आपला विश्वास त्या पवित्र परमेश्वरावर आहे. आणि म्हणून या स्तोत्रामध्ये ना परमेश्वर आपल्याला स्वरक्षणाचं आश्वासन देत आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जीवन जगू आणि सर्व समस्यांवर आपण विजय मिळवू. परमेश्वर ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू आमचा आश्रयस्थान आहे. आणि देवाप्पा पवित्र परमेश्वरा, तू आमच्या जवळ सदैव आहे. सर्व संकटातून, समस्येतून, निराशेतून, आजारपणातून तो आम्हा सोडवतो, तो आमची काळजी घेतो, तो आम्हास आश्रय देतो. त्याबद्दल मी तुझी स्तुती करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. रात्र निसटते पहाटे येते रोज नव्या किरणातून होतो, रोज नव्या किरणातून होतो तुझाच साक्षात्कार. तुझाच जय जयकार ख्रिस्ता, तुझाच जय जयकार. इथले तारे वारे सारे, इथले तारे वारे सारे. म्हणती वारंवार, म्हणती वारंवार तुझाच जय जयकार ख्रिस्ता, तुझाच जय जयकार ख्रिस्ता, तुझाच जय जयकार ख्रिस्ता, तुझाच जय येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.